मध्ये महायुतीने जवळपास सर्वच जागांवरती विजय मिळवला। यांच्या किंगमेकर ठरलेल्या आहेत माजी खासदार नवनीत राणा, अपक्ष आमदार बच्चू कडू आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव करण्यात देखील राणांचा मोठा वाटा आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी। काँग्रेसचे दिग्गज पराभूत झाले, यशोमती ठाकूर पराभूत झाल्या, बच्चू कडू पराभूत झाले। यांना बरेचसे लोकांना मुख्यमंत्री बनायचे होते, स्वप्न होता। आणि मला वाटते की बच्चू भाऊबद्दल तर मी एवढंच म्हणू शकते की थोडा कमी बोलले असते, कमी लोकांना शिव्या दिल्या असत्या आणि थोडा कमी आगाऊपणा केला असता तर कदाचित ते आमदार राहिले असते। थोडा कमी आता तरी त्यांनी थोडासा बोलण्या भाषणात शिवी कमी केली पाहिजे, लोकांना खालचे दर्जावर पाहणं कमी केलं पाहिजे। मी आहे तर दुसरं कोणीच नाही आहे या पद्धतीने बोलण्याची भाषा कमी केली पाहिजे, कारण की लोकांना हा सगळी गोष्टी आवडत नाही। आणि माय नणंदबाईचं कमालच आहे। नणंदबाई ज्या पद्धतीने दबावाची राजनीती करत होती मतदारसंघात, काँग्रेसच्या बरेचसे लोकांनी राजेश भाऊची साथ दिली। बरेचसे लोक आतमधून बसून फोन लावून त्यांनी राजेश भाऊला निवडून आणण्याचं काम केलं। मला असं वाटते की दबाव, क्रूर राजनीती, उद्धट बोलणं हा खूप दिवस चालत नाही, त्याच्यासाठी संस्कार लागतात। तर मला माझ्या नणंदबाईंनी थोडा शिकून घ्या आणि तसे त्यांना कडक खूप आवडतात। आज तरी आम्ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे, तर मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीसजी झाले पाहिजे। आज टार्गेट एवढंच आहे। रवीजींसाठी आमचं योगदान गेल्या 3 टर्मपासून रवीजी देवेंद्र फडणवीसजींसोबत आहे। मी माझं रक्ताचं पाणी केलं, लोकसभामध्येही केलं, विधानसभामध्येही केलं। त्यांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडली आणि मी जास्त एक्सपेक्ट करत नाही, पण माझी इच्छा आज तरी देवेंद्र फडणवीसजींना ॲज अ मुख्यमंत्री शपथ घेताना ते डोळ्यांनी पाहायची आहे। तर ह्या होत्या भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।